स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सामान्य माणसाचा हक्क मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, महिलांसाठी असे बरेच असे आयोग स्थापन करण्यात आले, समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, महिलांसाठी असे खूप अशा त्यांना सपोर्ट करणारे कायदे व त्यांच्या बाजूने कायदे देखील आहेत. तर मित्रांनो, पुरुषांच्या बाजूने असे कोणताही कायदा अजून तर नाही मित्रांनो. कारण की गुन्हा जर दाखल झाला तर पुरुषालाच दोषी धरलं जातं व त्याच्यावरच कारवाई करण्यात येते मित्रांनो. असा आपल्या देशामध्ये चालत आलेलं आहे मित्रांनो. अशा बरेच घटना घडलेल्या आहे का पुरुष दोषी नसून महिला दोषी असतात, पण पुरुषाचा एकही शब्द ऐकून घेतला जात नाही. तर मित्रांनो, अशा अशा समाजामध्ये अशा बऱ्याच अशा मेरठमध्ये ते हत्याकांड झालं मित्रांनो. आपल्या पतीचे वगैरे त्याची हत्या करून त्याला ड्रममध्ये वगैरे सिमेंटच्या पॅक करण्यात आलं. अशा बऱ्याच अशा घटना आहे, ज्या का घडत असतात. काही पुरुष कसं असतं मित्रांनो, काही पुरुष एकदम बाईच्या आज्ञेत असतात, त्यांना समजून घेते, त्यांचा आदर सन्मान करतात. तरी देखील मग बाई माणूस त्याच्यावर खोटा गुन्हा अटकून त्याला बदनाम करतं व त्याला कायद्याचा कचाट्यात आणतं मित्रांनो. व त्याला मानसिक व शारीरिक असा त्रास देण्यास सुरुवात होते. काही खंडपीठासाठी व काही मागणीसाठी पुरुषावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येते व कोणत्या गोष्टीचा जुना वगैरे राग किंवा बायकोचं नवऱ्याचं असे भांडणं वगैरे होतात, त्याचा राग धरून बाई माणूस कसं काही गोष्टींनी खोटे गुन्हे दाखल करतात. सर्वच बाई माणूस काय खोटे गुन्हे दाखल करत नाही असं नाही मित्रांनो. किंचित बाया मित्रांनो त्या अशा करतात. कारण की काही बाई माणसांना आपला नवरा खूप प्यारा असतो. ते त्याचा सन्मान देखील करतात. त्याला आदर सन्मान त्याची काळजी घेतात. हे तर महत्त्वाचं आहे एकदम. कसं एकमेकांचे दोघांनी पण काळजी घेणं हे सर्वात मोठं हे त्यांचं कर्तव्यच असतं एकमेकांचं. आपल्या नवरा बायकोविषयी त्यांचा आदर सन्मान करणं हे दोघांचं पण हे कर्तव्य आहे. त्यांचा तो धर्मच असतो. तर मित्रांनो, आपल्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई मॅडम यांनी पुरुष आयोगाची स्थापना व्हावी अशी मागणी केलेली आहे सरकारला मित्रांनो. आता याच्यावर खरंच स्थापना होते की नाही याच्यावरच हा जर आयोग स्थापन झाला तर बऱ्याच अशा पुरुषांना दिलासा येईल व जे खोट्या गुन्ह्यामध्ये अडकले जातात त्यांना देखील बराच आधार होईल व आपले एखादा गुन्हा जर दाखल झाला तर त्याची चौकशी व्हावी. दोन्ही बाजूनी चौकशी व्हावी का बाईचीच बाजू घेऊन कसं गुन्हा वगैरे दाखल नाही होता कामा. पुरुषाचं देखील ऐकलं पाहिजे, त्याचं म्हणणं ऐकलं पाहिजे व त्याच्याकडून देखील योग्य तो निर्णय व्हायला पाहिजे. कसं काही झालं लगेच बाई माणसं कोणच कायदा पण फिरवून जातो असा होत असतं मित्रांनो. बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की काही कारणास्तव पतीने आपल्या आपल्या पत्नीला कटाळून जीव दिलेला आहे व आत्महत्या केलेल्या आहे. असे बरेच प्रकरणं घडतात मित्रांनो. तर मित्रांनो, हा आयोग जर स्थापन झाला तर बऱ्याच अशा पुरुषांना चांगलीच त्यांचा पाठिंबा होईल. कसं काही पण गोष्टी मित्रांनो घडत असतात आपल्या घरगुती वाद किंवा खंडणीचं कसं डिव्होर्सच्या टायमाला पैसे वगैरेची मागणी वगैरे त्या गोष्टींनी पण चांगला जाळा भेटेल व चांगला हा निर्णय जर हा आयोग जर आला तर चांगलं जाऊ पुरुषाच्या बाबतीत चांगलं निर्णय होईल मित्रांनो. तर मित्रांनो, अशा महाराष्ट्रामध्ये असे बरेच मोठमोठे उद्योगपती किंवा कार्यकर्ते व मंत्री वगैरे त्यांच्या देखील कसं वाद वगैरे होतात की लगेच त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतात. कसं आता ते मुंडे साहेब त्यांच्यावर कसं त्यांचा मॅटर चालू आहे काहीतरी कोर्टामध्ये त्यांच्या बायकोचा वगैरे खंडपीठांवरून. तसं आता क्रिकेटर वगैरे आपलं ते काही त्याचं नाव तो क्रिकेटर आहे एक, त्याच्या बायकोनी कसं त्याच्याकडून किती 1 करोड का काय नुसतं ते सोडचिठ्ठीचं काय असतं ते मागितलं. त्यांनी ते देऊन टाकलं. कसं मग नवऱ्याला 10 वर्ष किती वर्ष राहायचं आणि डिव्होर्स द्यायचा आणि पैसे घेऊन बाजूला व्हायचं. कसं हे असं चालू आहे मित्रांनो समाजामध्ये. तर मित्रांनो, मग मी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. तुम्हाला काय वाटतं ह्या आयोग यायला पाहिजे का मित्रांनो? कारण की हा जो आयोग आल्यानंतर खूप असं चांगलं होईल पुरुषांच्या बाबतीमध्ये.
कसा महिलांना देसेन कायद्यात आपलं सुविधा आहे तशी याच्यात पण आपल्याला पण त्याच्यामध्ये त्याचा लाभ भेटला पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, आयोग यायला पाहिजे किंवा नाही? कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना जय आदिवासी, जय महाराष्ट्र.